मंगेश वैखरे दादांनी गेल्या वर्षी देखील चांगलं सहकार्य केलं होतं आणि या वर्षी मंगेश वैखरे दादांच्या वतीने आम्हाला टी शर्ट या ठिकाणी देण्यात आले। मंगेश दादा आपल्या मनापासून आभार। टी शर्ट मंगेश वैखरे दादांच्या वतीने बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर साठी देण्यात आले, मनापासून धन्यवाद। मंगेश दादा आपण मंचावरती यावं, आपलं स्वागत। जय गावदेव नेवाळीची स्पर्धा म्हटली नाही की फार मजा येते, भरपूर सारी बक्षीस असतात, नवीन नवीन डिझाईनच्या ट्रॉफी ते दरवर्षी घेऊन येत असतात। जगदीश तांबोळी दादा या ठिकाणी उपस्थित झाले। जगदीश तांबोळी यांना विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली या संघाचे आधारस्तंभ आणि खरं तर तुम्ही फक्त आयोजन करा, आम्ही सर्व सांभाळून घेऊ असं नेहमी सांगणारे संघाचे पाठीराखे आणि आधारस्तंभ म्हणजे सन्माननीय विद्यमान सदस्य सुनील दुर्गे दादा आणि त्याचबरोबर उद्योजक भरत भागीत दादा यांच्या सहकार्याने उभारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा। खरं तर या स्पर्धेला दोघांचं इतकं मोठं सहकार्य आहे की आपण जसं म्हटलं ना की तुम्ही फक्त आयोजन करा, आम्ही सर्व सांभाळू आणि या दोनही व्यक्तींचं आपण मनापासून कौतुक करूया। जाऊया मॅचकडे, एक बिग फाईट मॅच दुर्वा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधात ज्या टीमची दहशत आहे। कोळीचं मैदान म्हटलं की ट्रॉफी ही हमखास असा वाकस संघ मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल राज वैखरेचा फटका कव्हरच्या वरून काढला आहे, सर्कलला भेदत चेंडू सीमा पार। इन फॉर्म बॅटर आहे राज वैखरे, मागच्या आठवड्यामध्ये कशेलेच्या मैदानावरती 42 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती राज वैखरेने आणि पुन्हा एकदा आपल्या बेस्ट इनिंग नंतर राज वैखरे टीमला लीड करतोय। कॅप्टन नवनाथ माळी यांनी राज वैखरे यांच्यावरती विश्वास दाखवला आणि ओपनिंगच्या भूमिकेत पाठवला आणि त्यानंतर राज वैखरेचा आलाय चौकार। दुर्वा 11 सावळे टीमकडून गोलंदाजीसाठी आलाय सनी धुळे। सनीचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे, पण पहिला चेंडू मात्र चौकारासाठी पाठवला राज वैखरेने। गोलंदाज तयार सनी धुळे। दुसरा बॉल थोडा खाली राहिला, राज ऑन साईडला खेळायचं होतं, डॉट बॉलची सांगता झाली सनी धुळेकडून। खरं तर दुर्वा 11 सावळे संघाने मागच्या महिन्यामध्ये 3 ट्रॉफी जिंकल्यात, त्यामुळे 3 ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे आणि वाकस संघ या विभागातील बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरोधात सध्या दुर्वा 11 सावळे संघाची मॅच। चांगला बॉल टाकलाय, राजचा फटका ऑन साईडला, सर्कलच्या बाहेर चेंडू आलाय, रुपेश जुळे बॉल पर्यंत पोहोचलाय, चेंडू हातात येईल तोपर्यंत दुसरा धावेचा कॉल। धावा कंप्लीट होती 2। 3 चेंडू धावा संख्या पोहोचतीये ती मात्र 6 या अंकावरती। या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये 52 ते 53 धावा भरपूर होत होत्या, चेसिंग पाहिजे तशी होत नव्हती। खरं तर काल 2 मॅच अशा होत्या जिथे जी बॉलिंग झाली, खरं तर वावलोली आणि बेकरेमध्ये जो सामना झाला जिथे नयनने 4 बॉलमध्ये 3 धावा करू दिल्या नाहीत बेकरे टीमला, तो एक जबरदस्त सामना झाला आणि सेमीफायनलमध्ये हंबरपाडा संघाने वावलोलीला 10 धावा करून दिल्या नाहीत, तो एक जबरदस्त सामना झाला। राजचा फटका थोडा हवेत होता, एका रनने स्ट्राईक रोटेट होईल वाकस टीमची। धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहे 7। चांगली सुरुवात आहे, विकेट सेफ आहे ती राज वैखरेच्या आणि ऋतिक दळवी या वर्षीचा हा देखील एक इन फॉर्म प्लेयर आहे। ऋतिक राज हे नाव ऐकलं तरी गोलंदाजांना थोडी धास्ती वाटते। सनी धुले हा देखील दुर्वा 11 सावळे संघाचा चॅम्पियन बॉलर आहे, पॉवर प्लेची ओव्हर तो आपल्या टीमसाठी सातत्याने टाकतोय। चांगला शॉट समोरच्या दिशेने उडवलाय, षटकार, स्टँड अँड डिलिव्हर, टोकला 5व्या चेंडूवरती। 13 धावसंख्या वाकस संघाची। पाच चेंडू आणि 13 धावा। सनी धुलेवरती ऋतिकचा षटकार आलाय। लास्ट बॉल ओव्हर नंबर 1 चा। चांगला बॉल इथून टाकलाय, पहिल्या ओव्हरची समाप्ती केली। सनी धुलेने धावा खर्च केला 13। बॅटिंग करत असताना ऋतिकने 2 चेंडूमध्ये केल्या धावा 6। राज वैखरेने 4 बॉलमध्ये धावा केल्या 7। अशा एकूण 13 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आल्यात। विकेट मात्र ओपनिंगचे दोन्ही बॅटर सेफ आहेत। जय गावदेव चषक नेवाळीची ही स्पर्धा 4 दिवसाची ही स्पर्धा आहे
आणि बरीचशी बक्षीस आहे. खरं तर या स्पर्धेसाठी तुम्ही बघू शकाल पहिल्या 4ही क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. सन्माननीय नेवाळी गावाचे उद्योजक भरत भागीत यांच्याकडून आम्हाला 4ही क्रमांकाच्या 4 ट्रॉफी देण्यात आल्या. त्यानंतर वाकस ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील दुर्गेदादा यांच्या वतीने आम्हाला सामनावीराच्या 31 ट्रॉफीज, मालिकावीराची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर आर्थिक मदत देखील सुनील दुर्गे दादांच्या वतीने आम्हाला करण्यात आलेली आहे. सुनीलजी दुर्गे दादा आणि भरत बागे दादा यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. त्यांच्या मनापासून कौतुक. आणि 4 आकर्षक फलंदाजासाठी मात्र जवळपास 4,000 रुपये किमतीची बॅट कैलास वैखरे दादांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेली आहे. कैलास वैखरे दादांचं देखील मनापासून कौतुक. मंगेश वैखरे दादांच्या वतीने आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी आकर्षक टी शर्ट देण्यात आले, त्यांच्याही मनापासून कौतुक. गेल्या वर्षी मंगेश वैखरे दादांनी बेस्ट बॉलरसाठी शूज दिले होते, यावर्षी मात्र टी शर्ट दिलेत, त्यांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक. गोलंदाज तयार. 1 ओव्हरमध्ये धावा झाल्या 13 आणि गौतम धुळे आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल राज वैखरेचा फटका, चुकीची फिल्डिंग झाली केतन कडून. बॉल कव्हर केला, प्रसाद मोडकचा थ्रो, फक्त एकच धाव. खरं तर हा सामना चांगल्या इनिंग बॅलन्स करणाऱ्या ओपनिंग जोडीचा आहे, राज वैखरे आणि ऋतिक दलवी. राज वैखरेने कशळच्या मैदानावरती काय बॅटिंग केली होती. समोर विपक्षी टीमला 54 मधल्या एकट्या राज वैखरेने 42 धावा काढल्या होत्या आणि ऋतिक फक्त 7 देत होता. आणि आता ऋतिक देखील तितक्याच बरोबरीने धावा करतो आणि गौतम धुळे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 1 बॉल आणि 14 धावा. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू झालाय. गौतम धुळे दुर्वा 11 सावळे संघाचा गोलंदाज. 3 ट्रॉफीज गेल्या महिन्यामध्ये जिंकल्यात दुर्वा 11 सावळेने आणि त्यांच्या विरोधात वाकस. चांगला बॉल, फटका ऋतिकचा आणि चेंडू सीमा पार, पोचला चौकार. ठोकला ऋतिकने षटकार आणि जय गावदेव चषकामध्ये शुभागमन होत आहे. वाकस ग्रामपंचायतीचे तंटमुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे साहेबांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करतो कैलास शिनारे साहेबांना की आपण मंचावरती येऊन आसन व्हावं. फक्त षटकारांची खेळी सध्या साकारतो ऋतिक दळवी आणि गौतम धुळेवरती षटकार ठोकत धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत 24. धमाका आहे बॅटरचा आणि त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत ते दुर्वा 11 सावळेला. गौतमचा हा चेंडू नो बॉलची फेक अबोव दी वेस्ट होता. बॅटला जरी लागला असा ऋतिकचा तरी आणखी धावा मिळाल्या असा वाकस टीमला. 25 झाल्यात. पुढील बॉल असेल तो मात्र फ्री हिटचा आणि तंटमुक्ती अध्यक्ष कैलास शिनारे साहेबांना विनंती करेल की आपण मंचावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय गावदेव चषक नेवाळीमध्ये. काल कैलास शिनारे दादांचा वाढदिवस होता. दादांना वाढदिवसाच्या थोड्या लेट पण थेट शुभेच्छा. कैलास शिनारे दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल, ऋतिकचा फटका, समोर आहे खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू निघाला सीमा पार. ऋतिकचा धमाका, चौकार. चेंडू संपले 4. धावा आहेत 29. क्लीन बोल्ड केला, दांडी गोल केली ऋतिकची आणि इथून फलंदाज होईल बाद.
जय गावदेव नेवाळी चषकामध्ये आज मात्र मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी तुम्ही बघू शकाल आणि या जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली 4 दिवस चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि गणेश भागी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीचे सर्व खेळाडूंचे लाडके अध्यक्ष गणेश भागी दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. अध्यक्ष साहेब गणेश भागी दादा यांना विनंती करेल की सन्मानाने आपण मंचावरती यावं. खरं तर आपल्या युवकांचे हे अध्यक्ष आहेत त्यामुळे अध्यक्ष साहेब आपण सन्मानाने यावं. आपलं हार्दिक स्वागत. विकेट सेफ राहायला हवी होती. ऋतिक बाद झालाय. थोडी घाई केली. 29 धावा झाला आणि लास्ट बॉल गौतम धुळेचा. बंटी माळी आला. लास्ट बॉल फेस करेल. चांगला बॉल गौतम धुलेचा पण इथून मात्र थोडा बाहेर होता. चेंडू बाहेर होता. एका रनने 30 धावा झाल्यात त्या वाकस टीमच्या. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या. 5 बॉलमध्ये 17 आल्यात. विकेट राहिल्या तर भरपूर मोठी धावसंख्या उभारेल वाकस संघ. पण गौतम धुळेने विकेट घेत मात्र धावसंख्येला थोडा पॉज दिलाय. पण बंटी माळी हा देखील एक चांगला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग यावर्षी बंटी देखील करतोय बऱ्याच स्पर्धांमध्ये. लास्ट बॉल हलक्या हाताने फक्त टच करत होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वाकस टीमची धावसंख्या ऋतिक बाद झाल्यानंतर धावा आहेत त्या मात्र 30. तुर्वा 11 सावले टीमकडून सनी धुलेने 13 दिल्या आणि त्यानंतर आला तो गौतम धुळेने धावा दिल्या 17. अशा 2 ओव्हरमध्ये 30 झाल्यात. ड्रिंक ब्रेक 2 षटकानंतर पाणी इथून पुरवण्यात येत आहे. धीरज घोसाळकर आणि संदेश घोसाळकर यांनी नवीन टी शर्ट जय गावदेव वाकस संघासाठी पुरस्कृत केले आणि ते नवीन टी शर्ट परिधान करून या मॅचमध्ये जय गावदेव वाकस संघ उतरलाय. मागच्या स्पर्धेमध्ये जय गावदेव जय हनुमान या युतीने खेळला होता. मंगेश वैखरे टीममध्ये होते. सेकंड राऊंडपर्यंत संघ खेळला होता आणि आता मात्र 2 ओव्हरमध्ये धावसंख्या उभारली आहे 30. या स्पर्धेसाठी आम्हाला आणखी बऱ्याच व्यक्तींचं सहकार्य लाभलंय. तर या स्पर्धेसाठी आम्हाला जय गावदेव क्रिकेट संघ नेवालीसाठी सर्व टीमला टी शर्ट देण्यात आलेत. वावलोलीचे सन्माननीय सरपंच योगेश कांबेरे दादा यांच्या वतीने जय गावदेव टीमला सर्व टी शर्ट देण्यात आले. त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर कूलर तुम्ही मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर बघताय चिंदू बुवा दुर्गे यांच्या वतीने आम्हाला कूलर देण्यात आले. त्यांचे आभार. त्यानंतर शूज जोडी आकाश भागीत यांच्या वतीने आम्हाला शूज जोडी देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्पर्धेसाठी चेंडू बॉल आम्हाला पुरवण्यात आले. आतिश भोईर यांच्या वतीने बॉल पुरवण्यात आले आणि कमिटीसाठी 4 दिवस जेवण कुमार धुळे दादा यांच्या वतीने आम्हाला जेवण देण्यात आलंय. त्यांचे मनापासून आभार. कैलास वैखरे दादांकडून आम्हाला 4000 रुपये किमतीची बॅट देण्यात आलेली आहे. कैलास वैखरे यांचे आभार. त्यानंतर ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं ते सन्माननीय सरपंच साहेब संजयदा तांबोली यांच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्यात आले. नितीन धुळेदादा उपतालुका प्रमुख नितीन धुळेदादा चोरावळे गावचे यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले. वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य रवींद्र खांबाळे दादा यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्याचबरोबर वाकस गावाचे उद्योजक रोशन शेठ दळवी यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहाय्य करण्यात आले. त्यांचेही आभार. नंतर जाऊया ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात. गोलंदाज तयार अक्षय. पहिलाच बॉल राज वैखरेचा फटका आणि फिल्डिंग रुपेश धुळेकडून. चेंडू मात्र हातातून निसटला आणि धावा मिळती 2. खरं तर आज रुपेश धुळेच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. समोर चेंडू येत. हवा जास्त आहे आणि हवा असल्या कारणाने चेंडू थोडासा टर्न होतोय. धावसंख्या 32. दोन बॉल संपलेत अक्षय मोडकचे. धावा आहेत मात्र 32. राज वैखरेला या ओव्हरमध्ये थोडं शांत ठेवले ते अक्षय मोडकने. सावळे संघासाठी एक कमबॅक करणारी ओव्हर पाहिजे कारण 15च्या सरासरीने वाकस संघाची धावसंख्या सध्या धावगतीवरती आहे. गोलंदाज अक्षय. फटका राज वैखरेचा पाठवला चेंडू सीमा बाहेर. ठोकला षटकार.
राज अण्णाच्या बॅटमधून आला षटकार. वाकसकरांचा लाडका अण्णामध्ये राज अण्णा आणि राज अण्णाचा हा षटकार. जॉन्टी अण्णा यांच्याकडून या षटकाराची प्रचंड तारीफ करण्यात आलेली आहे. कारण थांबून खेळलेला आणि जागेवरून ठोकलेला षटकार आहे राज अण्णाचा. धावसंख्या 38. 3 बॉल 38. फुल टॉस. पुन्हा एकदा षटकार. लॉंग ऑन मध्ये राज अण्णाचा आणखी एक षटकार. आता तिसरा षटकार आला तर राज अण्णा यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. जॉन्टी दळवी यांच्याकडून 500, कैलास वैखरे यांच्याकडून 500, एकूण 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे राज अण्णांसाठी. 2 चेंडू 2 षटकार. अक्षय मोडकने 2 बॉलवरती राजला थांबवलं होतं, पण त्यानंतरचा जो खेळ राहिला आहे राज वैखरे अर्थात राज अण्णा आणि धावा आहेत मात्र आतापर्यंत 44 धावा. पाचवा बॉल षटकार. हॅट्रिक इथून कंप्लीट करतोय राज वैखरे. 3 लगातार षटकार. कैलास वैखरे यांच्याकडून या षटकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. आणि काय परफॉर्मन्स आहे राज वैखरेचा. 3 लगातार षटकार. अक्षय मोडककडे खरं तर या 3 बॉलवरती उत्तर नव्हतं. 2 बॉल त्यांनी 2च धावा दिल्या होत्या राज वैखरेला. 3 षटकाराने 50 धावा इथून कंप्लीट झाल्यात वाकस टीमच्या. 50 धावा आणि आता एक बॉल इथून अक्षय मोडकचा बाकी आहे. यानंतर सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. लास्ट बॉल हवेत आहे आणि पाठवलाय चेंडू. लगातार चौकार. लगातार चौथा षटकार. पॉवर ऑफ राज वैखरे, पॉवर ऑफ राज अण्णा. धावा संख्या 3 ओव्हरमध्ये 56. एक बक्षीस आलं 500चं. आणखी 1 रुपयाची वाढ झाली. कैलास वैखरेकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. राज अण्णाने काय बॅटिंग केली आहे. 4 षटकार. 3 ओव्हरमध्ये धावा संख्या 56. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. 2 बॉलमध्ये 2च आल्या. 32 होत्या आणि 4 बॉलमध्ये 4 षटकार. खरं तर ऋतिक बाद झाला आणि अण्णाला बॅटिंग मिळाली आणि त्याने ठोकले 4 षटकार. राज वैखरेसाठी आणखी कॅश प्राइज. मंगेश वैखरे देखील आता पुढे आलेत. राज वैखरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा झाल्या 34 आणि जर राज वैखरेने 50 कंप्लीट केली तर मंगेश वैखरे यांच्याकडून देखील कॅश प्राइज असेल 501 रुपयाचं. 2000चं वाढवण्यात आलंय. 2000चं कॅश प्राइज. 34 धावांवरती सध्या राज वैखरे बॅटिंग करतायत. 11 चेंडू आणि 34 धावांवरती नॉट आउट खेळतोय राज वैखरे. आणि लास्ट ओव्हर मध्ये आला रुपेश झुले. लेफ्ट हँड बॉलर आहे रुपेश. फसवण्यामध्ये माहीर आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस. पाठवला चेंडू सीमा पार. नो बॉल प्लस आलाय चौकार. खतरनाक बॅटिंग आहे वाकस टीमची. खरं तर 4 षटकारांनी मोमेंटम थोडा चेंज झालाय आणि वाकस टीमच्या धमाकाने आता धावसंख्या पोहोचतीये 61 या अंकावर. 61 धावा आणि अजून 6 बॉल बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. एकाच ओव्हरमध्ये 31 आले म्हणायला हरकत नाही. फ्री हिटचा बॉल रुपेश जुळेकडून. खरं तर ऋतिक पास झाला असं वाटलं की मोठी विकेट आली. मग राज वैखरे राज अण्णा थांबले आणि धमाका केला. धावसंख्या 61. फ्री हिटचा बॉल रुपेश जुळेकडून. समोर बंटी माळी. खोलात टाकलाय चेंडू. फ्री हिटचा बॉल होता. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात. विवेक वैखरे. नवीन फलंदाज विवेक वैखरे. 1 बॉल आणि धावसंख्या 61.
बंटी माळी बाद झाला. फ्री हिटच्या बॉलवरती विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात. 61 धावा. विवेक वैखरे स्ट्राईक वरती आला. रुपेश झुळे. विवेक वैखरेचा फटका. एकच धावेवरती थांबतील राज अण्णा. 11 बॉल मध्ये 34 वरती नाबाद आहे. 4 बॉल बाकी आहेत. गरज आहे 50 साठी 16 धावांची. पाण्याची डिमांड होतीये. पाण्याची बॉटल आपण घेऊन जा. धावसंख्या आहे आतापर्यंत 62 धावा. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळे आयोजित जय गावदेव चषकाचा हा दिवस तिसरा. काल हंबरपाडा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि वावलोली संघ सेमी फायनल मध्ये काल पराभूत झाला. कालची सेमी फायनलची मॅच 46चं टार्गेट होतं. वावलोली संघाने 2 ओव्हरमध्ये 35 केल्या होत्या. असं वाटलं की वावलोली संघ एकतर्फी जिंकेल, पण हंबरपाडा संघाच्या संकेत या बॉलरने 11 धावा करू दिल्या नाहीत आणि फायनलमध्ये पोहोचला हंबरपाडा. आणि वावलोली संघ एका ट्रॉफीचा मानकरी आहे. आणि योगेश कांबेरे यांच्या वतीने जय गावदेव या संपूर्ण टीमला, आयोजन टीमला सर्व टी शर्ट देण्यात आले, नवीन टी शर्ट. त्याबद्दल योगेश कांबेरे यांचे मनापासून आभार. आणि रुपेश झुळे. राज अण्णा स्ट्राईक वरती पोहोचलाय. रुपेश झुळेचा हा चेंडू इथून आलाय डॉट. धावसंख्या 62. 3 बॉल बाकी आहेत आणि 50 साठी धावा पाहिजे 16. हायेस्ट टोटल या स्पर्धेची 3 दिवसामध्ये आतापर्यंत कोणीही 62 धावा ठोकल्या नव्हत्या. ते वाकस टीमने करून दाखवलं आणि 62 वरती राज अण्णा अजूनही 3 बॉल बाकी आहेत. खरं तर सर्व वाकसकरांच्या नजरा राज वैखरेची 50 होईल का याकडे लागल्यात. 3 बॉल आहेत आणि राज अण्णा ज्या पद्धतीने खेळतायत ना, एक पाऊल पुढे जर ते आले तर कदाचित 3ही बॉलवरती षटकार चौकार खेळून आपली 50 दिमागदार 50 ते कंप्लीट करतील. कैलास वैखरे यांना खरं तर टेन्शन आहे. इथून पुढचे 3 बॉल आहेत. गोलंदाज रुपेश झुळे. थोडंसं प्रेशर आहे कारण राजने 4 बॉलमध्ये अक्षय मोडकला 4 षटकार ठोकले. मग आता 3 बॉल रुपेश झुळे आपल्या टीमसाठी. फिल्डिंगमध्ये थोडा चेंजेस आणलाय. साईड देखील त्याने बदललेली आहे. आणि समोर राज वैखरे समोर चौथा बॉल. विकेट इथून बाद. रनआउटच्या स्वरूपात 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज धीरज घोसाळकर मैदानावरती उतरत आहेत. अर्थात वाकसकरांचा धीरू. 2 बॉल 62 धावा. राज वैखरे खरं तर रनसाठी चान्स घेतली, रिस्क घेतली आणि विवेक वैखरेची रनआउटची विकेट आली. 62 धावा. हायेस्ट टोटल जय गावदेव चषक नेवाळी या स्पर्धेची. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मॅचेस झाल्यात. 17वी मॅच आहे आणि 17व्या मॅच मध्ये 62 ही सर्वाधिक धावसंख्या वाकस या टीमने उभारलेली, जय गावदेव वाकस टीमने. आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रुपेश झुळेने मात्र या ओव्हरमध्ये सावले टीमला जे कमबॅक करून दिलं, जबरदस्त कमबॅक. कारण 4ही चेंडू. खरं तर हा लेफ्ट हँड बॉलर आहे. मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क यांना सातत्याने फॉलो करणारा आणि त्यांच्या पद्धतीने बॉलिंग करणारा सावळेचा हा बॉलर रुपेश झुळे चांगला बॉलर आहे, लेफ्ट हँड बॉलर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तिरससाठी हा चेंडू होता. वेगवान होता. एका धावेचा कॉल आणि फलंदाज होईल इथून बाद. विकेट. आणखी एक रनआउटची. यानंतर सेकंड राऊंडचा सामना होईल. यानंतरचे सेकंड राऊंडचे सामने आयोजकांच्या वतीने सूचना की 3 ओव्हरचे सेकंड राऊंडचे सामने असतील. पहिला राऊंड 4 ओव्हरचा, दुसरा राऊंड 3 ओव्हरचा. धावसंख्या 62 वरतीच थांबलेली आहे. खरं तर ही ओव्हरमध्ये रुपेश झुलेच्या 5ही चेंडू आणि 5 चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे. काय कमबॅक राहिलंय वाकस संघाला. या ओव्हरमध्ये किमान 70 पार धावसंख्या घेऊन जाणं गरजेचं होतं. 62 वरतीच धावसंख्या आणि लास्ट बॉल. राज वैखरे. राज अण्णाचा शॉट पाठवलाय चेंडू सीमा पार. धावा पोहोचल्या. 2 चेंडू राज डॉट खेळले आणि त्यानंतर षटकार ठोकत धावसंख्या 68 पोहोचली आणि 69चं टार्गेट दिले दुर्वा 11 सावले टीमला. चला यानंतर
कोळिवली संघ आपण कुठे जाऊ नका सेकंड राऊंडची मॅच